दरम्यान शिवाजी पार्कवरती आता या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण बघतोय ही सगळी दृश्य आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील झेंडूच्या फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे। या सोबतच जवळपास 70,000 कार्यकर्ते बसू शकतील अशी आसन व्यवस्था सुद्धा उभारली जाते आहे। या ठिकाणावरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, आपण बघूयात। मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। मी सध्याला मनसेचा जो मेळावा आहे जो शिवतीर्थवर आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे त्याच स्टेजवर सध्याला उभा आहे। आपण सध्याला बघू शकतो की दरवर्षी ज्या प्रकारे पारंपरिक रीतीने फुलांची सजावट करत ह्या स्टेजची उभारणी होते तशाच प्रकारचा हा स्टेज सध्याला आपल्याला पाहायला मिळतो आहे। झेंडूच्या फुलांची आरास सजवण्यात आलेली आहे आणि एकूणच जो पारंपरिक पद्धतीने मनसेची निशाणी असेल किंवा मनसेचं नाव असेल त्या पद्धतीनेच आपल्याला या स्टेजची उभारणी असेल किंवा सजावटीचं काम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच दोन्ही बाजूकडे जर का पाहायचं तर LED चे जे एकूणच डिस्प्ले आहेत ते इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच या अगोदर जर पाहायचं तर लावरे तो व्हिडिओ मधनं एकूण हे जे LED चे डिस्प्ले आहेत किंवा मग हे जे व्हिडिओ आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता। जे कार्यकर्ते आहेत 70,000 कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं एकूणच इथे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधारणपणे 1 लाखांच्या जवळपास मनसेचे कार्यकर्ते या शिवतीर्थावर हजेरी लावतील अशा प्रकारची शक्यता आहे आणि त्यामुळेच एकूणच तशा प्रकारे विशेष निमंत्रित असतील स्थानिक स्वराज्य संस्था देखील तोंडावर आहेत आणि अशातच राज ठाकरे नेमका कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करत आहेत, काय संवाद साधतायत हे बघणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन अनिल सनगरेचा अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।